गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला आपलं सकाळचं चहा बनवायचं. नंदूसाठी चहा बनवत आहे मी आता सुद्धा. लागेल रे वेळा तुला गोडी अभंगाची. सकाळ सकाळी गुड मॉर्निंग सायले. तुम्हाला पण गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मित्रांनो तुम्हाला पण गुड मॉर्निंग, शुभ सकाळ बरं का. आणि सायली इकडे गॅसवर काय करायला लागलेस, काय करायलेस? चहा करायला लागली तुम्हाला. म्हणजे अमृत पाचन करण्यासाठी चहा बनवालेस होय? बरोबर असू दे. तुम्ही अमृत त्याला म्हणता होता. मग ही पण एक प्रकारचा अमृतच आहे की चहा. म्हणजे चहा प्यायल्यावर कसं एकदम सुटसुटीत चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय. आणि दुधाचा बनवून बघा, चहा बनवायचा असेल तर फक्त डिकाशन बनवू. मला डिकाशन चहा मला आवडतंय जास्त. साखर लई टाकू नको तेवढी, पण म्हणजे दोघापुरता बनवायला का संपूर्ण फॅमिली मेंबर साठी बनवायला चहा? सगळ्यासाठी बनवले, समजेसाठीच बनवायलाच तर का बनवू. ही गुलाबाचं फुलं असं मी एवढं प्रेमानं दिले आणि खाली टाकून देते ती का? टाकून दिले का? ठेवले की बिस्किट लाव घ्या असं जरा चांगलं. आपल्या बागेतलं तर आणलंय मी सकाळी. अगं लावलं गुलाबाचं फुल, बघ इकडे कसलं भारी दिसलं. हे दिसलं का? 2-2 गुलाबाची फुलं झाली आता. तर मित्रांनो असू द्या, तुमचं मनापासून आभार बरं का. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपले जुने मित्र असाल, तुम्हाला तर आमच्या बाबतीत काय काय घडलं ही समजत माहित आहे. माझं 1 लाख सबस्क्राईब असलेलं चॅनल डिलीट झालं, त्याच्यानंतर मी दुसरं काढलं, ती पण डिलीट झालं, आता हे तिसरं काढलेलं आहे. म्हणजे आम्ही कुठून बोलतोय, आमचं गाव कुठलं, आम्ही मूळ धंदा काय करतो, ही समजा आपल्या पहिल्या जुन्या मित्राला माहिती होतं बरं का. मी एक प्रकारचा शेतकरी माणूस आहे आणि आमची शेतकरी व्हिडिओ असते ती, म्हणजे शेतातली व्हिडिओ बनवत मी पहिलं प्रँक कॉल सुद्धा बनवत होतो. आणि तीच व्यवसाय आता पुढे पण मी चालू ठेवणार आहे. आता सुरुवातीला म्हणलं थोडं नवीन मित्राला सांगावं, नवीन मित्राला माहिती सांगणं गरजेचं आहे. जुन्या मित्राला तर माहितीच आहे. म्हणजे जुन्या मित्राला माहित आहे आम्ही ब्लॉगिंग करताव, कुठनं करताव, कुठलं गाव, कुठला तालुका, जिल्हा ही समजा माहित आहे. पण नवीनला सुद्धा सांगावं लागतंय. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन कोण सबस्क्राईब असेल तर तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो. तर आम्ही धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी गावचे शेतकरी पुत्र आहोत बरं का. म्हणजे शेतकरी जोडी आहे आमची. तर आम्ही खूप छान ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि गरीब असताना सुद्धा एकदम आनंदी जीवन कसं जगायचं हे आम्ही व्हिडिओद्वारे पटवून देत होतो. आणि आता सुद्धा आम्ही तीच काम करणार का नाही साहेब? जरा चहाकडे लवकर बघ, इथं नरड माझं कोरडं पळा लागलं. सकाळी एक तर झोपीतनं उठलावून त्यातनं अजून पोटात काय अन्न सुद्धा नाही. थोडा दम काढावा लागेल की मग थोडा मोठा गॅस कर की, काय मोठा केल्यावर काय होणार? बरं लाव की आपण सांगायला की सांगायला लागला, पण तू तुझं काम चालू कर की. इकडे चहा बी मला बनवून दे, मी आपल्या मित्राला माहिती सांगतो समजी. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण अजून नवीन चॅनल क्रिएट केलं बरं का, 3rd चॅनल. आणि ती चॅनल सुद्धा खूप छान चालायला लागलंय. म्हणजे एका दिवसात माझे 300 सबस्क्राईब कम्प्लीट झाले. कालच काढलं तर माझे 300 सबस्क्राईब कम्प्लीट झाले. आणि एका दिवसात 300 सबस्क्राईब कम्प्लीट होणं म्हणजे जोकचं काम नाही बरं का. फक्त रोज 300 जरी वाढले तर माझी 3 ते 4 दिवसात 1000 सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहे. ती म्हणजे मला फक्त काय आवडा माहित आहे का, आपल्या कुठली काय आयडिया असं ना, माझी इंस्टाग्राम असू द्या, फेसबुक असू द्या, युट्यूब असू द्या, कुठल्या का असं पण त्या आयडीवर केचा आकडा लागला पाहिजे. म्हणजे 1000 सबस्क्राईब झालं का 1 केचा आकडा लागतंय. म्हणजे के लागलं म्हणजे थोडं चांगलं वाटतंय. त्याच्यामुळं करू पण वाटतंय आणि इंटरेस्ट येते बरं का. म्हणजे चांगलं वाटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. पाणी प्यायलाय सोय सकाळी, चहा प्यायचं सोडून पाणी पित असते का? पाणी प्यायला चांगलं असतं. खरं आहे तुझं बरं का. रोज सकाळी झोपीतून उठल्या 1 ग्लास जर माणसानं पाणी पिलं तर त्या माणसाला पित्त होत नाही, मूत्रखडा होत नाही, अशी बरेच आजार होत नाही ती म्हणते ती बरं का. मला पण काय ऍक्च्युअली माहित नाही, पण अभ्यासात आहे. चांगला एक गोष्ट आहे पाणी पिणं रोजच्या रोज. लिंबू आहे का आपल्याला? लिंबू आहे का? कुठं आहे? हायती का लिंबू? मग त्या डिकाशन मध्ये लिंबू टाकल्यावर लई भारी वाटते. म्हणजे चव देते. थोडं छोटा घेतो बरोबर लिंबू. अद्रक टाकले का त्यात? थोडं अद्रक नाही टाकली. टाक थोडं, टाकली नॉर्मल टाक बरं का, लई थोडं जास्त टाकू नको. चाकू कुठं आहे? आणि इकडे मी लिंबू कापतो. आता ह्यात लिंबू लगेच आता नाही, असं कपाट टाकायचं नंतर लिंबू टाकायचं वरून. तेवढं अद्रक लई नको, तेवढंच उगत थोडं तेवढं अद्रक टाकून काय मला
आपण तेवढं अधिक कशाला लिंबू तर टाकायला बघा आपण. तर मित्रांनो आपला मुद्दा कुठं होता, चॅनलवर होता बरं का. आणि चांगलं वाटलं राव, तुम्ही पहिल्याच दिवशी एवढा भरभरून सपोर्ट दिला. दुसऱ्या चॅनलला चांगला सपोर्ट केला पण ते दुसरं पण चॅनल राहिलं नाही, काय करायचं. नशिबात जेवढं आहे तेवढं आपल्याला भेटणार आहे. हातात नशिबा आपलं काय सॉरी हातातलं गेलं म्हणून काय नशिबातलं जाणार आहे का, ती तशी गोष्ट आहे बरं का. तर नवीन अजून आम्ही प्रयत्न चांगला जोमानं चालू केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला यश भेटल अशा अपेक्षा आहे बरं का ईश्वर चरणी. तर बघू काय काय होतंय काय नाही. म्हणजे रोज माझी 300 जरी सबस्क्रायबर वाढले तर मी लय आनंद आहे बरं का. कारण रोज 300 जर वाढले तर 10 दिवसाला 3000 आणि 1 महिन्याची 9000. 1 महिन्यात 9000 सबस्क्राईब झाले तर 1 लाख सबस्क्राईब होण्यासाठी किती दिवस लागणार आहे? 1 वर्ष. 1 वर्ष कसं लागेल? 1 वर्ष लवकर बघा हो. 9 महिन्यात 90,000. कसं 10 महिन्यात 90,000? 9 नाही. मी माझं म्हणजे शिक्षण नसल्यामुळे भाषण पसते पण गणित परफेक्ट आहे. मी टोटल सांगतो बरं का. 10 महिन्यात 90,000 हो. 11 महिन्यात 99,000. म्हणजे 11 महिन्यात आपल्याला म्हणजे 1 वर्षाच्या आत अजून रिटर्न आपली 1 लाख सबस्क्राईब होऊ शकते ती. पण त्याच्यासाठी आता मला काय करावं लागणार आहे, लय मेहनत कसून करावं लागणार आहे. एकदम चांगली व्हिडिओ बनवावं लागणार आहे, ती शेतातली वगैरे काय काय असं पण कंटेंट युट्यूबला रोजच्या रोज द्यावं लागणार आहे. आणि किती का परिश्रम किती का मेहनत करणं होणं ती मेहनत मी करायला तयार आहे. जीवाच्या आकांक्षतेनं मी मेहनत करायला तयार आहे आणि एकदम कडक मेहनत करून मी नव्यानं परत कमीत कमी मला फक्त 1 महिन्यात 10,000 सबस्क्राईब झाली तर बाद झाली. म्हणजे लय असण्यापेक्षा थोडे असावे, मुचके असावी पण कट्टर असावी. ही कोणी तर पहिलं म्हणून ठेवलंय बरोबर आहे बघा. लय असून का म्हणजे थोडी असते तरी रोज बघणारे असतात. हा म्हणजे जास्त असण्यापेक्षा थोडी मुचके असावी पण ते आपले कट्टर मित्र असावे. म्हणजे कमेंट वगैरे लाईक करणारे शेअर करणारे असे मित्र असावे. आणि जास्त काय कामाची नसते ती, ही मला पहिलेपासून पण माहिती आहे बरं का. फक्त मुचके असावी. आणि तुम्हाला तर माहितच आहे मित्रांनो, पहिलेपासून तुम्ही व्हिडिओ बघत आला, अगं चहा शिजलाय ती मला दे थोडा चहा. उद्या मला सकाळी चहा प्याल्याशिवाय जमत नाही. बोलायला बोलत चहा दे ना. मग अजून तुला भरपूर काम आहे, ती स्वयंपाक वगैरे करायचा आहे, जेवण बनवायचं आहे. मग माझं काम करते की मी. मला वावरात जायचं आहे. तुम्ही टेन्शन घेऊन करतेच. मला उगा थोडा दिन तुला जास्त घे. मला जास्त चहा चलत नाही. मला वाटलं एका कपात जास्त बघून तुम्ही तुला टाकायचा आहे का? टाक लिंबू टाक, लय भारी लागते खरं. आम्ही असं तुळजापूरला वगैरे गेलं का दुधाचा चहा न पिता असं डिकाशन पितो आणि त्या डिकाशन मध्ये त्यांनी लिंबू टाकून देते. म्हणजे हे न डोसकं वगैरे दुखत नाही आणि एकदम फ्रीली वाटते. औषध तरी लागते मला. अगं मग एक प्रकारचं आपण औषधच तयार करायचं आहे. डोळ्यात झाला माझ्या गेलं का? लिंबू डोळ्यात गेल्यावर लय आग पडते बरं का. आता ही डिकाशन चहा मस्त झाला. या मित्रांनो चहा घेण्यासाठी कसं काय अगं वास यायला लागला ह्याचा कसला वारी लिंबू टाकलेला हो बघ नसतं हे तुला याला नाही. ते एक आडवी टाईप नाही का ती कुठल्या तर चहापत्तीचे असं चहा बनवलेला असते कपात आणि ती एक हिरोईन असं बनवायच्या आधी वास घेत नाही का, असं करीत नाही का. आमचं लक्ष असते समधी. तर या मित्रांनो चहा पिण्यासाठी आता इथून पुढे का नाही टोटल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. आता नवीन आपल्या सबस्क्रायबरला माहिती सांगणं गरजेचं आहे, ती सांगावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय त्यांना माहिती कळाल्याशिवाय पुढचं आमचं व्लॉगचं व्हिडिओ बघण्यासाठी त्यांना इंटरेस्ट येणार नाही किंवा समजणार नाही. आता मी सोशल मीडियावर कसं काय आलो, कधीपासून सुरुवात केली, माझं लग्न कधी झालं, मी पहिलेपासून शेती करतोय का काय करतोय, हे असं म्हणजे टोटल सांगणं गरजेचं आहे बरं का. जुन्या माणसाला माहिती आहे पण नवीनसाठी आपल्याला सांगावं लागणार आहे. आणि आपल्या जुन्या मित्राला पण माहिती आहे पण ते तुम्ही सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा. रिटर्न आम्ही समधी माहिती सांगत जाणार आहोत. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जावा. आणि आपल्याला लय भारी भारी कमेंट यायला त्या बरं का आता ह्या नवीन चॅनलवर पण. म्हणजे ती कमेंट वाचून मला असं एकदम पॉवर भेटायला लागले, ऊर्जा भेटायला, नवीन जोमानं काम करण्यासाठी त्यांचं मदत भेटायला लागली. तुम्हाला कमेंट सांगतो बरं का, एका मित्रानं कमेंट पाठवली होती,
म्हणजे मी एका व्हिडिओ मध्ये म्हणलो होतो माझी 1 लाख सबस्क्रायबर होती, आता ती चॅनल डिलीट झालंय, नवीन मी म्हणजे माझं सिल्वर बटन स्वप्न पूर्ण होते का नाही असं मी म्हणलो होतो. तर त्याच्यावर त्यानं काय कमेंट पाठवली माहित आहे का, जिद्द जिंदगी को जन्नत तक पहुंचाती है. म्हणजे आपल्या जर अंगात जिद्द असेल तर आपण काय पण करू शकतो, म्हणजे काय पण हासिल करू शकतो असं त्यानं त्या कमेंटद्वारे सांगितलं होतं बरं का. आणि एकानं अजून काय म्हणलं माहित आहे का, मी म्हणलो माझं चॅनल एवढं मोठं डिलीट झाले तर एकानं अशी कमेंट पाठवली होती, एकदा जिंकल्यावर कोण सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यावर कोण फकीर होत नाही. म्हणजे ही जिंदगी आहे, ह्या जिंदगीची रेस मरेपर्यंत अशी चालूच राहणार आहे असं त्यानं मला त्या कमेंटद्वारे सांगितलं बरं का. एकदा तुझी 1 लाख सबस्क्राईब झाली म्हणून तू काही जिंकला नाहीस असं त्या कमेंटचा त्याच्यावर तो उल्लेख होतोय. आणि एकदा तुझी काही 1 लाख सबस्क्राईब असलेलं चॅनल डिलीट झालं म्हणून तू काय फकीर झाला नाहीस, म्हणजे भिकारी झाला नाहीस असं त्याला म्हणायचं होतं बरं का. अशा इतक्या भारी भारी कमेंट करायला लागली ती, आणि त्या कमेंट वाचून मला अजून नव्यानं ऊर्जा भेटायला लागली, लय ऊर्जा भेटायला लागली. तर असू दे, इथं चहा थंडवा लागलाय, हिनं तर कपशीचा संपवत आणलाय. आता तू बोल थोडं थोडं काय काय हकीकत झाली, मी चहा संपवून टाकतो. मी चहा पेत बोलावले होते, मी कसं झालं कसला भारी चहा लागाला मला, रोज असं चहा बनवू जात, रोज बनवते कोण बनवून देते मी तिथे, पण दुधाचा नको आहे मला. मस्त लिंबू पिळाचा आणि काळा चहा बनवून द्याचा मला. अशा कमेंट वाचून आपल्याला खरंच लय प्रोत्साहन आले बरं का. म्हणजे नंतर म्हणजे आपण खचलो होतो आपलं युट्यूब चॅनल डिलीट झालं, पण ती कमेंट वाचून ऊर्जा भेटली जाते. खाताची काय गरज नाही, तू बघ मी काय म्हणतो, 1 महिन्यात नाही म्हणलं तर 4-5 हजार तर सबस्क्राईब नक्की होणार आहे ते आपली, कारण अनुभवातून सुरुवात केली आहे, शून्यातून नाही, एवढं लक्षात ठेवतो सुद्धा. पहिले शून्यातून होते, आता अनुभवातून सुरुवात केली आहे. आणि आपले मित्र आहे ती कमीत कमी माझी ती 1 लाख सबस्क्रायबर होती म्हणल्यावर त्या सबस्क्रायबर पैकी कमीत कमी 10,000 तर माझे मित्र कट्टर असतील, सर्च करणारे असतील. मग ते 10,000 मित्र माझे कुठं जाणार नाही, ते आपल्याकडे येणार आहे ते हुडकत, पण त्यांच्यापासून व्हिडिओ जायला थोडा उशीर होईल, पण गेल्यानंतर ते नक्की सबस्क्राईब करणार आहे ते आपल्याला. बघा काय झालं स्वयंपाकाचं, बघते काय करणार आहे तुम्ही, काय टेन्शन घेऊन का स्वयंपाकाचं, माझं मी करते, करावं लागत असते का तुम्हाला करायचं, कोण लागता स्वयंपाक. काय पहिलं मला येत होतं की, मला भात बनवला येते, वरण बनवला येते, पहिले तुम्हाला सगळ्याच येत होतं पण कधी करू लागलो, आता काय मला भाकरी सुद्धा बनवायला येते, त्या मला फक्त चपात्या करता येत नाही त्या बरं का, कारण ती चपातीचं पीठ जे असते ती चिकट असते, ती पूर्ण हाताला चिटकते, म्हणजे ती कणिक वगैरे मळता येत नाही, आणि असं ती चपाती गोल बनवायला येत नाही. नाहीतर मला चपाती सुली तर टोटल पदार्थ बनवायला येत होते. त्या दिवशी मला चपाती बनवायला येते म्हणलो, आणि चपाती करायला तर बसलो होतं, तुम्हाला येत नव्हती की त्या दिवशी. हो ग म्हणलं मी तसं, माहित आहे का सगळ्याचे ते म्हणता मग काय येत नसते काय समजत. येणं गरजेचं आहे बरं का, आपल्याला थोडं थोडं पण बनविता आलं पाहिजे. आणि मी कितीतर वेळेस साईलेला सुद्धा स्वतःहून चहा बनवून दिलेला आहे, दिलाय का नाही. मग तेवढंच तर तुला म्हणजे नवरीच्या हातचा पदार्थ प्यायला किंवा खायला भेटायला लागलाय, तेवढा जीवाला आधार म्हणजे चांगलं वाटतंय तसं बरं का. देतो मी म्हणजे बायाला पण रोज आपल्या हातचा खाऊन कंटाळा आलेला असता. मग आता एक दिवशी आम्हाला स्वयंपाक करायला बसवीशील, रोज कंटाळा आला मग भांडी धुवायला लावशील, धुणं धुवायला लावशील, समजत सांगशील मग मी सांगितलं तुम्ही करता. मग काय त्याला आता प्रपंच दोघाचा आहे म्हणल्यावर दोघाला 50% अधिकार आहे, दोघांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, आणि दोघांना एकमेकाची समधी कामं तर केलीच पाहिजे. म्हणजे असं चूल आणि मूल फक्त महिलांनाच म्हणजे दत्तक दिलंय असं काय नाही ना. मग जाऊ तेवढी भांडी घासते तिथली काय कासतो की त्यात काय एवढं भांडी घासलं म्हणजे कुठं कमीपण आहे, म्हणजे घासता का काय त्याला आपलंच घर, आपलीच भांडे, आपलाच समुदाय ना, आपणच केल्यावर त्यात काय एवढा अपमान आहे का, काहीच नाही. म्हणजे समजून घेतलं तर जीवन आहे बरं का, एकमेकाला समजून घेऊन आपण चालायला पाहिजे. आणि तसं जर केलं तर प्रपंच एकदम लय सुखी जाते. म्हणजे एकमेकावर टीका नको आहे, त्या भांडण होत नाही ना, काय नाही, एकमेकाला समजून घेतल्यावर लय बाहेर जाते. म्हणजे डोसक्याला टेन्शन येत नाही ना, व्यवस्थित आपलं जीवन जातंय, पार पडतंय. बरोबर आहे का नाही. आणि आपण तर म्हणजे तुला आता मी आजपासून आपल्याला लग्नाला कमीत कमी 8-9 महिने झाले, आजपासून कधी त्रास दिलाय का चुकून तर
देणारच नाही. कारण शेतकरी मुलं जी असते ती मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा विचार करणारे असते, समजून घेणारे असते. समजून घेणारे असते ती. आणि ती नोकरदारापेक्षा कधी पण शेतकरीच मुलगा चांगला असतो. बरोबर कळालं का तुला? बघा बरं का सायली काय म्हणते, सांग आता रिटर्न सांग, नोकरदार चांगला का शेतकरी मुलगा चांगला? शेतकरी चांगला. हा त्याचे पैसे म्हणजे नोकरदाराचे फक्त पैसे घेऊन काम बाबा, हा. ते कधी समजून घेत नाही आपल्याला, घेईल समजून. मान सन्मान देत नाही. हा. म्हणजे ती त्याच्या त्याला वेगळ्याच पैसे कमवते म्हणून त्याला गर्व असते. ती वेगळ्याच भ्रमात असते. हा. आणि त्याची पगार आलेली त्याच्या स्वतःच्या अकाउंटला पडणार आणि बायकोला त्याला म्हणजे मागून पैसे घ्यावं लागतं, तर मला 20 रुपये द्या किंवा 50 रुपये द्या, ही करायचं आहे ती करायचं आहे, मागून घ्यावं लागते ते. आणि शेतकरी मुलाचं कसं असतंय, शेतातले थोडंफार पैसे येऊ द्या, कमीत कमी 10-20 हजार रुपये येऊ द्या, पण ती हक्कानं काय करते, कारभारने हे बघा आपल्या शेतातून एवढं पैसे आलं म्हणून बायकोकडे देते बरं का ठेवायला. म्हणजे त्या पैशाचा मालक बायकोला बनवते. म्हणजे शेतकऱ्याचं एवढं मोठं मन असते. म्हणून मुलींनो लग्न करताना थोडा विचार करा बरं का. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, एक नोकरदार, 2 बिझनेस आणि 3 शेतकरी. मग शेतकरी ही बिझनेस बी करणारा असते बरं का, आणि शेती पण करणारा असते. माझ्या मते तर शेतकरी मुलगा योग्य आहे बरं का. आणि शेतकऱ्यासोबत अवश्य लग्न करा. कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही नोकरदार गव्हर्नमेंट नोकरदाराला म्हणजे तुम्ही पसंत करता जास्त करून, पण ती साफ चुकीच आहे. शेतकऱ्याकडे, एका शेतकरी मुलाकडे कमीत कमी 10-20 एकर तर शेती असते. म्हणजे मुलीला काय वाटतंय, शेतकरी नवरा केल्यावर शेतात काम करावं लागतं. पण शेती ही लय समजत मोठी प्रॉपर्टी आहे बरं का. आणि शेती एवढा मोठा व्यवसाय कुठलाच नाही. म्हणजे बघा की नोकरदाराला नोकरी करून 10 एकर शेती कधीच घेणं होत नाही. त्याचं कुटुंब सांभाळून, त्याला लय झालं 50-60 हजार रुपये पगार असते, आणि त्याचं कुटुंब सांभाळून 10 एकर शेती त्याला कधीच घेणं होत नाही. त्याच्यापेक्षा डायरेक्ट अगोदर शेतकरी मुलाकडे 10-20 एकर शेती जी असते, आणि त्या 10 एकरची किंमत किती होते तुमची तुम्ही विचार करा, आणि मग पुढचा निर्णय घ्या. कुठं शहरात राहिल्यावर कुठं इकडं तिकडं अशानं काय होत नसते. तर असू द्या मित्रांनो, व्हिडिओ भलताच मोठा होत चाललाय बरं का. आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला, आमची ओळख टोटल सांगणार आहे, गावापासून ते मी टोटल काय काय करत होतो त्याच्यापासून टोटल माहिती सांगणार आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर करा, हमखास सबस्क्राईब करा, आणि एक लाईक करा, व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा, जी तुम्हाला काय करू वाटेल ती करा, पण करा नक्की करा, सपोर्ट करा. धन्यवाद. चल ते करू काय बोलायला तुझं म्हणून काय झालं? चलतंय सायलीचं पण झालं. बघा आता नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.